नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. ज्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला तोच त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा धोका ठरला. अशोक खरात प्रकरणात आता एक नवा मोठा ट्विस्ट समोर आला. फक्त अशोक खरातच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब आता पोलीस आणि एसआयटीच्या रडारवर आलेत. एसआयटीच्या पथकानं त्याच्या घरावर धाड टाकत अशोक खरातच्या मुलाला म्हणजेच हर्षवर्धनला ताब्यात घेतलंय. दरम्यान या कारवाई दरम्यान एक महत्वाची बाब समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही फरार झाली आहे. तिच्या अटकेसाठी एसआयटीचं पथक मंगळवारी सायंकाळी घरावर पोहोचलं होतं. मात्र ती आधीच पसार झाल्याचं समोर आलं. अशोक खरात याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याचबरोबर महिलांचं शोषण करून पैसे उकळल्याचाही आरोप समोर आलाय. या प्रकरणात आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह एकूण 5 जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्नी फरार झाल्यानंतर एसआयटीच्या पथकानं अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता जमीन व्यवहार आणि कोट्यावधींच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गोंदकर यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला त्यांच्यावर 15 लाखांचं कर्ज होतं. मात्र किरण सोनवणे आणि अरविंद बावके यांनी त्यांना अधिक कर्ज घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांचं कर्ज वाढत जाऊन तब्बल 2,05,00,000 पोहोचलं. यानंतर सोनवणे आणि बावके यांनी गोंदकर यांची भेट अशोक खरात सोबत घालून दिली. सुरुवातीला जमीन गहाण ठेवून पैसे घेण्याचं ठरलं होतं. मात्र नंतर गोंदकर यांच्यावर दबाव टाकत ती जमीनच अशोक खरातच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर त्या जमीन व्यवहारातून पैसे देण्यात आले आणि त्यावर व्याज आकारत पुन्हा वसुलीही करण्यात आल्याचा आरोप गोंदकर यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणात एकीकडे लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि दुसरीकडे कोट्यावधींची आर्थिक फसवणूक असे दोन्ही गंभीर प्रकार समोर आलेत. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस आणि एसआयटी मार्फत सुरू असून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.